स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजमध्ये। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन कथेला। सिद्धी त्या क्षणी अगदी पांढऱ्या हलक्या ड्रेसमध्ये उभी होती। तो ड्रेस इतका साधा पण तरीही देखणा होता की तिच्या निरागस सौंदर्याला आणखी खुलवत होता। मऊ कापडाचा तो पांढरा रंग तिच्या कोमल त्वचेवर अगदी चांदण्यासारखा चमकत होता। तिचे केस हलकेसे मोकळे सोडलेले, काही बटा चेहऱ्यावर अलगद पडलेल्या, जणू वाऱ्यालाही तिच्याशी अलगद खेळावंसं वाटत होतं। तिच्या डोळ्यांत भीती आणि वेदना दाटून आलेली होती, पण तरीही त्या डोळ्यांत एक वेगळीच पवित्रता होती, निरागस, निखळ। तिच्या चेहऱ्यावर कोणताही दिखाऊपणा नव्हता, फक्त साधेपणा आणि स्वच्छ मनाचं प्रतिबिंब दिसत होतं। पांढऱ्या ड्रेसमधली सिद्धी एखाद्या शांत, निष्पाप परीसारखी दिसत होती, जिला जगाच्या कठोरतेची अजून पूर्ण जाणीव झाली नव्हती, पण तरीही ती त्या सगळ्याचा सामना करण्यासाठी उभी होती। मी तुला खूप शांतपणे समजावतोय सिद्धी, तू या नात्याला नकार देणार नाहीस। लग्न मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याशीच करणार, आणि जर तू नकार दिलास तरीही लग्न माझ्याशीच होईल, पण त्या नकाराची तुला शिक्षा मिळेल। मी तुझ्याशी कोणतीही सवलत ठेवणार नाही। हो, पण जर तू शांतपणे मान्य केलंस तर माझं सगळं प्रेम फक्त तुझ्यासाठीच असेल। आर्यनने योग्य संधी साधून किचनमध्ये सिद्धीशी ही गोष्ट बोलली होती। ती सगळ्यांसाठी चहा बनवत होती। आर्यनच्या बेधडक नजरा ती बऱ्याच वेळापासून पाहत होती, पण तो तिच्या वहिनीचा भाऊ असल्यामुळे वहिनीसमोर त्याची तक्रार करण्याची तिची हिंमत होत नव्हती। तो कित्येक दिवसांपासून असे विचित्र बोलणे करत होता आणि ती ते दुर्लक्ष करत होती, पण आज त्याने जे बोलला त्यामुळे सिद्धीचा श्वासच अडखडला। कृपया तुम्ही बाहेर जा, नाहीतर मी ओरडेन, ती घाबरलेल्या आवाजात थरथरत त्याला म्हणाली। मी जातोय, पण माझं बोलणं लक्षात ठेव, असं म्हणत तो सगळ्यांच्या नजरा चुकवत किचनमधून बाहेर गेला। सिद्धी पांढऱ्या कपड्यात उभी होती, डोळ्यांतून अश्रू वाहत होते। तिला कधी वाटलंच नव्हतं की आयुष्य तिला अशा वळणावर आणून उभं करेल। चहा उकळून पूर्ण जळून गेला होता आणि ती हुंदके देत रडत होती। तेवढ्यात तिची वहिनी अनिता किचनमध्ये आली। तिने एक कटाक्ष टाकला। सिद्धी कुठल्या तरी विचारात हरवलेली रडत होती आणि स्टोव्हवरचा चहा जळून संपला होता। अगं आंधळी झालीस का? हे काय केलंस तू? सगळी चहा जाळून टाकलीस? बाहेर पाहुणे बसलेत आणि तू कोणत्या दुनियेत हरवली आहेस? अनिताने रागाने सुनावलं। अनिताच्या शब्दांनी सिद्धी घाबरली। वहिनी, मी मी काय मी? तुझा भाऊ काय हरामाचे पैसे कमवतो का? एकतर तू मनहूस, स्वतःचं घरसुद्धा टिकवू शकली नाहीस, परत भावाच्या घरी आलीस आणि वर इथे बिचारी असल्यासारखी वागतेस, जणू आम्ही तुझ्यावर किती अत्याचार करतोय। अनिता तिला खडसावत होती, अपमान करत होती। लवकर भांडे धुवून पुन्हा चहा ठेव, काही कामाची नाहीस तू। तुझं लग्न करून तर मी देवाचे आभार मानले होते की शेवटी सुटका झाली, पण नाही, माझं नशीब खराब, पुन्हा माझ्या डोक्यावर येऊन बसलीस। असं बोलून अनिता किचनमधून निघून गेली। अनिताच्या लहान दिराचं लग्न होत होतं आणि ते खूप धूमधडाक्यात साजरं केलं जात होतं। लग्नाच्या आठवडाभर आधीच आर्यन योगायोगाने लंडनहून भारतात आला होता। मग त्याला कळलं की त्याच्या बहिणीच्या दिराचं लग्न आहे, म्हणून त्याला दुसऱ्या शहरात जावं लागलं। आर्यनचे आई वडील म्हणाले की खूप थंडी आहे, म्हणून ते लग्नाला येऊ शकत नाहीत, कारण लग्न मुंबईत होतं आणि जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत ते प्रवास करू शकत नव्हते। ते आधीच जास्त करून आजारी असायचे। जेव्हा आर्यन अनिताच्या घरी पोहोचला तेव्हा अनिता आश्चर्यचकित झाली, कारण त्याने येण्याची बातमी तिला दिली नव्हती। त्याने आईवडिलांनाही सांगितलं होतं की अनिताला काही सांगू नका, त्याला तिला सरप्राईज द्यायचा होता। अनिताच्या डोळ्यात तर पाणीच आलं होतं। तब्बल 8 वर्षांनी ती आपल्या भावाला पाहत होती। इतकंच काय, तिच्या लग्नालाही तो येऊ शकला नव्हता। आधी शिक्षण पूर्ण करण्याच्या धावपळीत आणि नंतर चांगली नोकरी लागल्यामुळे आर्यनला वेळच मिळाला नव्हता। राजेशही त्याला भेटून खूप खुश झाला। त्याने पुढे येत त्याला मिठी मारली आणि हसत म्हणाला, वा, काय सरप्राईज आहे आर्यन, आधी सांगितलं असतंस तर आम्ही तुला मुंबई एअरपोर्टवर घ्यायला आलो असतो। आर्यन हसत म्हणाला, नाही, काही हरकत नाही, मला तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं। थोडा दमलेला वाटत तो पुढे म्हणाला, मी खूप थकलो आहे, कालच लंडनहून परत आलोय आणि आज लगेच इथे लग्नाला यावं लागलं।
म्हणून वाटलं चला मीही मुंबईचा गोंधळ आणि जल्लोष पाहून घेऊ. राजेश लगेच म्हणाला, का नाही, नक्कीच. मग तो अनिताकडे वळून म्हणाला, तू आर्यनला गेस्ट रूममध्ये थांबव आणि काहीही लागलं तर अजिबात संकोच करू नकोस असं त्याला सांग. आर्यन म्हणाला, सध्या तरी मी आधी आंघोळ करतो, मग गरम चहाचा कप घेईन आणि थोडा आराम करेन. रात्री भेटूया सगळे, मस्त गप्पा मारू. राजेश हसला. अनिताने एका नोकरासोबत आर्यनला गेस्ट रूममध्ये पाठवलं. गेस्ट रूम खूप छान आणि आरामदायक होता. आर्यनने फ्रेश होण्यासाठी शॉवर घेतला. आंघोळ करून बाहेर आला तेव्हा त्याने फक्त पॅन्ट आणि बनियान घातली होती. शर्ट घालणार इतक्यात दारावर हलकं टकटक झालं. हो, कोण आहे? आत या, तो सहज म्हणाला. त्याला वाटलं एखादा नोकर असेल, पण आत येणारी मुलगी पाहताच तो क्षणभर थबकला. डोळे झपकायलाही विसरला. सिद्धी, पांढऱ्या कपड्यात, अंगावर हलकासा दुपट्टा घेतलेली, जणू एखादी अप्सराच भासत होती. तिचा गोरा दुधासारखा रंग आणि त्या काजळासारख्या तपकिरी डोळ्यात एक निरागस चमक होती. आर्यनला त्या अवस्थेत पाहून सिद्धी थोडीशी संकोचली. आणि आर्यन? तो तर क्षणभर भान हरपूनच गेला होता. पाश्चात्य सौंदर्य त्याने खूप पाहिलं होतं, पण अशी साधी, शालीन, पूर्वेकडची सुंदरता त्याच्या डोळ्यांनी पहिल्यांदाच अनुभवली होती. तिच्या साधेपणातच एक वेगळं आकर्षण होतं. जणू ती स्वतःच तिच्या सौंदर्याची ओळख होती. पण लगेच त्याने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरत म्हणाला, टेबलवर ठेव. सिद्धी हळूहळू आत आली. चहाचा कप टेबलवर ठेवला आणि वळून जायला लागली तेवढ्यात आर्यनचा आवाज आला. ऐक जरा. त्या आवाजाने सिद्धी थांबली. हो, ती खूप हलक्या आवाजात म्हणाली. तोपर्यंत आर्यनने शर्टचा एक बटन तोडला होता. तो म्हणाला, माझ्या शर्टचं बटन निघालंय, जरा लावून देशील का? सिद्धीने हलकासा मान डोलावली आणि बाहेर गेली. थोड्याच वेळात ती सुई दोरा घेऊन परत आली. आर्यनने वरचं बटन तोडलं होतं आणि ती शांतपणे ते लावायला लागली. आर्यन मात्र तिच्याकडे बारकाईने पाहत होता. तिच्या प्रत्येक रेषेत, प्रत्येक भावात एक वेगळीच सुंदरता होती, जणू देवाने फारच जपून घडवलेली. ती जरी घरात काम करणारी मुलगी असल्यासारखी वागवली जात होती, तरीही आर्यनच्या मनात ती क्षणातच राणी बनली होती. पहिल्याच नजरेत प्रेम होतं यावर त्याचा कधीच विश्वास नव्हता. पण सिद्धीला पाहिल्यावर त्याला जाणवलं, तो खरंच तिच्या प्रेमात पडला आहे. सिद्धी बटन लावून निघून गेली होती, पण आर्यनला अजूनही तिचा हलका, सुगंधी वास संपूर्ण खोलीत पसरल्यासारखा वाटत होता. तो हसतच बेडवर पडला आणि नकळत झोपेच्या अधीन गेला. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा रात्र झाली होती. टेबलवर ठेवलेला चहा थंड पडला होता. तो उठून बाहेर आला. बाहेर पाहिलं तर सगळे जेवणाच्या टेबलावर बसले होते. अनिताच्या सारसाचे मोठे गेलेले होते. घरात फक्त 2 भाऊ होते, पण लग्नासाठी आलेले पाहुणे खूप होते. त्यामुळे अनिताची एक आत्या सासू आणि तिची मुलगीही आली होती. आर्यन जेवणाच्या टेबलावर बसला तेव्हा अनिताने सगळ्यांची त्याची ओळख करून दिली. मुली तर त्याला पाहताच त्याच्याकडे आकर्षित होऊ लागल्या. पण आर्यनची नजर मात्र एका व्यक्तीवरच स्थिरावली होती. तीच पांढऱ्या कपड्यातली सिद्धी. टेबलावर जेवण वाढत होती. जेवण वाढून ती पुन्हा किचनमध्ये गेली. सगळ्यांनी जेवण केलं. गप्पाटप्पा सुरू झाल्या. आर्यनही त्यात सामील झाला, पण त्याचं लक्ष सतत सिद्धीकडेच होतं. कधी ती ज्यूस सर्व करत होती, कधी चहा. जेव्हा तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला तेव्हा आर्यनने मुद्दाम तिच्या बोटांना हलकासा स्पर्श केला. तो स्पर्श जणू मखमली होता, इतका कोमल. सिद्धी अत्यंत सुंदर होती आणि आर्यन प्रत्येक क्षणी तिच्या प्रेमात अधिकच गुरफटत चालला होता. त्याला अजिबात माहीत नव्हतं की ती कोणतीही नोकराची मुलगी नव्हती. ती तर ह्याच घरची मुलगी होती. पण तिच्याशी वागणूक मात्र नोकरांपेक्षाही वाईट दिली जात होती. सिद्धी माझी एकुलती एक बहीण आहे, आमची लाडकी बहीण. तिच्या कोणत्याही गोष्टीला तू नाही म्हणायचं नाहीस. लग्नाच्या पहिल्याच रात्री अनिता नवरी बनून बसली होती. तेवढ्यात राजेश खोलीत आला. अनिताने डोळे वर केले आणि ती थोडी चकित झाली. राजेश एकटा नव्हता, सिद्धी त्याच्यासोबत होती. राजेशने सिद्धीला आपल्या बेडवर अगदी अनिताच्या समोर बसवलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी खट्याळ स्मित होती. तो म्हणाला, माझे आईवडील नाहीत आणि माझ्यासाठी माझी बहीण खूप महत्त्वाची आहे. सिद्धी त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे अनिताला चांगलंच कळलं होतं. पण तरीही तिच्या मनाला ही गोष्ट खूप टोचली. आज तिची लग्नाची रात्र होती, स्वप्नांनी भरलेली रात्र.
आणि या क्षणी तिच्या समोर बसलेल्या तिच्या नणंदेचं महत्त्व सांगितलं जात होतं. तिच्या मनात पहिल्याच रात्री एक कळवटपणा निर्माण झाला. अनिताला सिद्धी कधीच आवडली नव्हती, पण राजेश ज्या प्रकारे तिच्यावर प्रेम करत होता त्यामुळे अनिताला नाईलाजाने तिच्याशी चांगलं वागावं लागत होतं. लग्नाला अजून काहीच दिवस झाले होते. राजेशने सांगितलं होतं की 15 दिवस तरी सगळं काम नोकरच करतील, पण सिद्धीच्या एका हट्टामुळे तिसऱ्याच दिवशी अनिताला किचनमध्ये उभं राहावं लागलं. मला वहिनीच्या हातची बिर्याणी खायची आहे, सिद्धीने प्रेमाने म्हटलं होतं. पण अनिताच्या मनात मात्र हळूहळू चीड वाढत चालली होती, कारण राजेशसोबतच त्याचा लहान भाऊ अजयही सिद्धीवर खूप प्रेम करत होता. दोघांचाही जीव तिच्यातच अडकलेला होता. सिद्धी दोघांपेक्षा खूप लहान होती. आईवडिलांचं प्रेम तिला फारसं मिळालं नव्हतं, पण भावांनी तिला डोळ्यात जपलं होतं. म्हणूनच अनिताला तिचं अस्तित्व सहन होत नव्हतं. स्वतःच्या घरात ती खूप ऐशोआरामात वाढली होती, पण इथे आल्यावर नणंदेच्या मागण्यांमुळे तिला काम करावं लागत होतं आणि ते तिला खूप खटकत होतं. हळूहळू तिने प्रेमाने गोड बोलून राजेशच्या मनात एक विचार रुजवायला सुरुवात केली की मुलींचं लग्न लवकर करून टाकलं पाहिजे. चांगले संबंध कमी वयातच मिळतात. अनिता नेहमी असंच सांगायची. राजेशला या गोष्टीचं फारसं ज्ञान नव्हतं, पण अनिता ज्या प्रकारे आईसारखं भासवून सिद्धीची काळजी घेत होती, तिच्या त्या बनावट प्रेमावर त्याला शंका आली नाही. म्हणूनच त्याने सिद्धीच्या लग्नाची जबाबदारी पूर्णपणे अनितावर सोपवली. अनिताने पहिल्याच आलेल्या स्थळाला होकार दिला. ना तिने जास्त चौकशी करू दिली ना वेळ घेतला, आणि घाईघाईत सिद्धीचं लग्न लावून तिला सासरी पाठवून दिलं. सिद्धीने जेव्हा आपल्या दोन्ही भावांना इतका आनंदात पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू आवरले नाहीत. ते दोघेही तिला आनंदाने मिठाई भरवायला आले होते, पण तिला रडताना पाहून दोघांनी तिला मिठीत घेतलं. काय झालं ग सिद्धी, तू तर आमचा जीव आहेस, मग का रडतेस, ते प्रेमाने विचारू लागले. सिद्धी रडतच म्हणाली, भाऊ मला अजून शिकायचं होतं. माझं वय तरी किती आहे? आपल्या शेजारच्या राजाच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ती अजूनही शिकतेय. तिचं वय 25 झालंय, पण लग्नाचा विषयही नाही. ती म्हणाली, माझ्या वहिनी आल्या आणि मी भावांवर ओझं झाली का? एवढ्या लहान वयात लग्न लावतायत. हे ऐकून मोठा भाऊ काही क्षण शांत झाला, पण अजयने तिला घट्ट मिठीत घेतलं. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले होते. तरी दोघांनी तिला समजावत म्हणाले, अगं वेडी, इतकं चांगलं स्थळ मिळालंय तुला. तो मुलगा तुला खूप आनंदात ठेवेल, आणि चांगले संबंध तर अशाच वयात मिळतात, नंतर तर कोणी विचारतही नाही. असं समजावून त्यांनी तिला सासरी पाठवलं. सिद्धी नववधू बनून पलंगावर बसली होती. मनात हजारो स्वप्न सजली होती. आता माझा नवरा येईल, जसा मी चित्रपटात पाहिलंय तसं तो प्रेमाने बोलेल, मला जपेल. पण वास्तव अगदी वेगळं होतं. खोलीत येताच तिच्या नवऱ्याने तिच्याकडे कडक नजरेने पाहिलं आणि काहीही न बोलता येऊन पलंगावर आडवा झाला. त्याने चिखलाने भरलेले बूट तिच्या समोरच ठेवले. सिद्धीला त्या घाणेरड्या बुटांचा वास सहन झाला नाही म्हणून ती थोडी मागे सरकली, पण त्याचं त्याला प्रचंड वाईट वाटलं. तो चिडून म्हणाला, का? मी काही अस्पृश्य आहे का? माझ्यापासून का दूर सरकतेस? माझं तुझ्या जवळ येणं तुला आवडत नाही का? तो तिचा हात जोरात पकडून वाकवू लागला. तिच्या काचेच्या बांगड्या तुटून पलंगावर विखुरल्या. ती घाबरून रडू लागली. तो रागाने ओरडला, माझे बूट काढ. थरथरत तिने त्याचे बूट काढले. मोजांचा वास इतका वाईट होता की तिला उलटी येण्यासारखं झालं, पण ती काही बोलली नाही. शांतपणे बूट बाजूला ठेवले. ती नववधू होती, पण त्याने पुढे सांगितलं, जा, माझ्यासाठी कडक चहा बनवून आण आणि साखर कमी ठेव, मला गोड आवडत नाही. तिची पहिली रात्र अशी गेली की त्यानंतर तिला कधीही शांत झोप लागली नाही. तिच्या रात्री रडण्यातच जाऊ लागल्या. लग्नाला अजून काहीच काळ झाला होता तेवढ्यात सिद्धीवर एक गंभीर आरोप लावण्यात आला, ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. नंतर समजलं की तिला एक गंभीर आजार आहे. लग्नानंतर 3 महिन्यातच तिचं मूल पोटातच गेलं होतं. याच कारणावरून तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. हा आजार जणू तिच्यासाठी शाप ठरला. लोक तिला मनहूस म्हणू लागले. आपलं मूलच खाल्लं हिने, असे घाणेरडे आरोप तिच्यावर केले जाऊ लागले. 6 महिन्यातच सिद्धीला घटस्फोट मिळाला आणि ती पुन्हा आपल्या भावाच्या घरी परत आली. पण यावेळी सगळंच बदललेलं होतं. भावाचं वागणं पूर्णपणे वेगळं झालं होतं. त्यांना वाटत होतं कदाचित सिद्धीला काही भयंकर,
लागणारा आजार आहे. त्या काळात योगायोगाने अनिता गरोदर होती. ती तर सिद्धीच्या सावलीपासूनही दूर राहायची, कुठे तिच्या बाळाला काही होईल या भीतीने. राजेशही आता अनिताची खूप काळजी घेत होता. तो आपल्या बहिणीला तिच्या जवळही फिरकू देत नव्हता. सिद्धीच्या हातचं काहीही अनिताला खाऊ देत नव्हता. जी मुलगी कधी प्रेमाने लाडाने वाढली होती ती आता कोपऱ्यात बसून रडत राहायची. दोन्ही भाऊ तर तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. हळूहळू दिवस जात होते. अनिताला मुलगा झाला. सिद्धीचं मन खूप भरून आलं. तिला आपल्या भाच्याला एकदा तरी कुशीत घ्यावंसं वाटलं. पण राजेशने तिला कडक शब्दात थांबवलं. माझ्या मुलावर तुझी सावलीही पडू देऊ नकोस. तो पुढे म्हणाला, सिद्धी, मला माहीत आहे हे तुला कडू वाटेल, पण तुला माहीत आहे ना तुला हा आजार आहे. आपल्या समाजात अशा बायकांना डायन म्हणतात, ज्या स्वतःची मुलंही खातात आणि इतरांच्याही मुलांना अपाय करतात. त्याचे शब्द जणू तिच्या हृदयावर वार करत होते. जर तुला खरंच तुझ्या भावावर आणि त्याच्या मुलावर प्रेम असेल तर पुन्हा कधी माझ्या मुलाला हात लावायचा प्रयत्नही करू नकोस. हे ऐकून सिद्धी आतून पूर्णपणे तुटून गेली. जे भाऊ तिच्या एका अश्रूंवर तडफडायचे तेच आता तिच्याशी इतक्या कठोरपणे बोलत होते. ती आपल्या खोलीत बसून हुंदके देत रडत राहायची आणि हे सगळं पाहून अनिताच्या मनाला एक विचित्र समाधान मिळायचं. हे फक्त तिलाच ठाऊक होतं. घराची सगळी जबाबदारी आता अनिताच्या हातात आली होती आणि सिद्धी, ती जणू घरातल्या नोकरासारखी राहू लागली होती. इथपर्यंत की लहान भावाच्या लग्नातही ती पाहुणी नव्हती, तर काम करणारी मुलगी बनून सगळी कामं करत होती. आर्यनच्या तीक्ष्ण नजरा ती स्वतःवर वारंवार जाणवत होती. म्हणूनच ती त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होती. लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी घरातल्या सगळ्यांना नवीन कपडे दिले गेले, अगदी नोकरांनाही. पण सिद्धीकडे घालायला एक नवीन जोडाही नव्हता. ती त्याच जुन्या कपड्यात होती. ती ना बारातीत जाणार होती ना मेहंदीच्या कार्यक्रमाला. कारण कोणालाही तिची सावली नव्या वहिनीवर पडू नये असंच वाटत होतं. लोकांनी इतकं मनहूस म्हणून हिणवलं होतं की आता सिद्धीलाही स्वतःबद्दल तसंच वाटू लागलं होतं. म्हणून ती शांतपणे घरकामात स्वतःला गुंतवून ठेवायची. तिला टेबलवर बसून जेवायलाही परवानगी नव्हती. जे भाऊ कधी तिचे लाड करायचे, तिच्या प्रत्येक हट्टाला मान द्यायचे, तेच आता तिला अस्पृश्य समजू लागले होते. आणि या सगळ्या विचारांची बीजं तिच्या मनात पेरणारी होती अनिता. सिद्धीने स्वतःच्या ओठांवर जणू कायमची शांतता लावून घेतली होती. तिला वाटत होतं आता आयुष्य असंच जाणार. पण आर्यनच्या येण्याने तिच्या आयुष्यात एक वेगळीच हलचल निर्माण झाली होती. कदाचित याचं कारण हेही होतं की आजपर्यंत कुठल्याही पुरुषाने तिला अशा नजरेने कधीच पाहिलं नव्हतं. ती घराबाहेर फार कमी पडायची आणि जेव्हा जायची तेव्हाही पूर्ण पडद्याआड राहूनच. पण आता कोणीतरी वारंवार तिला त्या नजरेने पाहत होतं. त्या नजरेत काहीतरी होतं, ज्यामुळे सिद्धीच्या मनात एक अनोळखी वादळ उसळत होतं. ती जितकी त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होती तो तितकाच तिच्या जवळ येत होता. आणि हाच विचार तिला घाबरवत होता. जर अनिता वहिनीला कळालं की त्यांचा लाडका भाऊ वारंवार माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय तर माझं काय होईल? कारण तिच्यासाठी तर ती आधीच अस्पृश्य ठरवली गेली होती. जर तिच्या भावांवर काही संकट आलं असतं तर त्याची जबाबदारी शेवटी सिद्धीवरच टाकली गेली असती. तिला याची पूर्ण जाणीव होती. दुसऱ्याच दिवसापासून ढोलकचे कार्यक्रम सुरू झाले. घरात पाहुण्यांची सतत ये जा सुरू झाली होती आणि सिद्धीचं कामही प्रचंड वाढलं होतं. रात्री 1 वाजेपर्यंत गोंधळ, गाणी, गप्पा सुरू असायच्या. कोणाला ज्यूस हवा, कोणाला पाणी, कोणाला काहीतरी. हे सगळं पाहण्याची जबाबदारी तिच्यावरच होती. आज सकाळपासून तिला ताप होता, खोकलाही खूप होत होता, पण तिची काळजी कोणाला होती? ती शांतपणे कामात गुंतून राहिली. नाश्त्यानंतर अनिताने तिला दुपारच्या जेवणाचा मोठा मेन्यू सांगितला. ऐक, सगळं जेवण तूच बनवायचं. पाहुण्यांना कुठलीही तक्रार नको. बाकी नोकर साफसफाई करतील, असं सांगून अनिता निघून गेली. सिद्धी घाईघाईने काम करत होती, पण तापामुळे तिचं शरीर साथ देत नव्हतं. इतक्यात तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या मागे उभा आहे. ती वळून पाहते तर आर्यन तिच्या अगदी जवळ उभा होता. ती एकदम घाबरली. तुम्ही इथे का आलात? तिने भुवया उंचावत विचारलं. आर्यन शांतपणे म्हणाला, असं काही नाही. मी इथून जात होतो तेव्हा तुमचा खोकल्याचा आवाज ऐकला, म्हणून आत आलो. तुमचा चेहरा पाहून वाटतंय की तब्येत ठीक नाही.
का कोण जाणे, पण त्या मुलीबद्दल त्याच्या मनात खूप करुणा निर्माण झाली होती, जी दिवस रात्र सगळ्यांची सेवा करत होती. नाही, तसं काही नाही. सिद्धीने टाळण्याचा प्रयत्न केला, पण तरीही आर्यनने धाडस केलं. त्याने हलकासा हात तिच्या कपाळावर ठेवला. ती एकदम मागे सरकली. हे काय करताय तुम्ही? एका क्षणात त्याला समजलं. तुम्हाला खूप ताप आहे. सिद्धीने शांतपणे उत्तर दिलं. उतरेल, काही नवीन नाही. आर्यन थोडा ठामपणे म्हणाला. माझ्यासाठी तर नवीन आहे. आमच्याकडे तर नोकरांचीही इतक्या कडकपणे वागत नाहीत. चला, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. सिद्धी काही पावलं मागे सरकली. नको, खूप धन्यवाद. तुमचे उपकार तुम्ही तुमच्या नोकरांवर करा. मी तुमची नोकर नाही, ती रागाने बोलली आणि पुन्हा चाकूने भाजी कापायला लागली. आर्यनने टेबलकडे पाहिलं. सगळीकडे वेगवेगळे पदार्थ, जे सगळे तिलाच बनवायचे होते. तो पुन्हा म्हणाला, इतकं सगळं तुम्ही एकटी करताय? मदत करायला कोणी नाही? कृपया तुम्ही इथून जा, मला माझं काम करू द्या, ती कठोरपणे म्हणाली. आर्यन थोडा विचार करत म्हणाला, माझ्या मते तुम्ही अनिताला सांगितलं नाही की तुम्ही आजारी आहात. नाहीतर तिने नक्की तुमची काळजी घेतली असती. कदाचित 2 दिवस सुट्टीही दिली असती. तुम्ही घरी जाऊन आराम करा. इथे इतके नोकर आहेत, ते सगळं करतील. त्याला त्या नाजूक थकलेल्या मुलीबद्दल खूप वाईट वाटत होतं. सिद्धीने डोळे खाली करत हळू आवाजात म्हटलं, माझं कुठलंच घर नाही. भाजीसोबत तिच्या डोळ्यांतून अश्रूही गळत होते. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग त्याने तिच्या हातातून चाकू काढून बाजूला फेकला. चल माझ्यासोबत, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. पाहूया कोण थांबवतं ते. तो थोडा रागाने म्हणाला. उगाच बिचारी असल्याचा अभिनय करू नकोस. तू कोणालाच सांगणार नाहीस की तू आजारी आहेस, तर त्यांना कसं करणार? खरं तर सकाळी अनिता तिला उठवायला आली होती. तेव्हाच सिद्धीने म्हटलं होतं, वहिनी, मला खूप ताप आहे. मला तर उठायलाही जमत नाही. अनिता चिडून म्हणाली, हे नखरे कुणा दुसऱ्याला दाखव. घरात लग्न आहे, किती कामं आहेत माहिती आहे ना? लवकर उठ आणि सगळं कर. पॅरासिटामॉलची गोळी आहे ती घे. पण यावेळी ती गोळीही निष्फळ ठरली होती. आर्यनच्या हातात स्वतःची मनगट अडकलेली पाहून सिद्धी घाबरली. माझा हात सोडा. तुम्ही कोण मला जबरदस्तीने घेऊन जाणार आहे? आर्यन ठाम आवाजात म्हणाला, मी एक माणूस आहे आणि माझ्यात माणुसकी आहे. त्या नात्यानेच तुला घेऊन चाललोय. तो तिला किचनमधून बाहेर घेऊन आला. हॉलमध्ये अनिता आरामात बसून टीव्ही पाहत होती. आर्यनच्या हातात सिद्धीचं मनगट पाहून ती चकित झाली. आर्यन, हे काय चाललंय? सिद्धीचा हात का धरलायस? आर्यन सहज म्हणाला, तुझी ही मुलगी खूप विचित्र आहे. तापाने होरपळते आणि म्हणते डॉक्टरकडे जाणार नाही. हे ऐकून अनिताने नजर चुकवली. तेवढ्यात राजेशही खाली आला होता. त्याने सगळं ऐकलं होतं. तो पुढे आला आणि आर्यनच्या हातातून सिद्धीचा हात सोडवला. तो कठोरपणे म्हणाला, ती मुलगी नाही, माझी लहान बहीण आहे. हे ऐकताच आर्यन थक्क झाला. बहीण? सिद्धी परत किचनमध्ये गेली आणि यावेळी ती रडू लागली. अजूनही त्यांना आठवतं की मी त्यांची बहीण आहे. आर्यनला विश्वासच बसत नव्हता. राजेश जीजू, हे काय? जर ती तुमची बहीण आहे तर तिच्याशी नोकरासारखं का वागता? राजेश थंडपणे म्हणाला, कारण ती मनहूस आहे. तिला असा आजार आहे की प्रत्येक गरोदर बाई तिच्या सावलीपासूनही घाबरते. नाहीतर त्यांनाही तोच त्रास होईल. आर्यन चकित होऊन विचारतो, असा कोणता आजार आहे? अनिता मध्येच म्हणाली, तिला असा प्रॉब्लेम आहे. 2दा मूल गेलंय तिचं. अशी बाई कधी आई बनू शकत नाही. चांगल्या घरात लग्न झालं होतं, पण नवऱ्याला कळाल्यावर त्याने घटस्फोट दिला. देव अशा बायकांपासून वाचवो. ती बेफिकीरपणे पुढे म्हणाली, राजेशची बहीण आहे म्हणून ठेवली आहे घरात, नाहीतर कधीच हकलून दिलं असतं. हे ऐकून आर्यनचा संयम सुटला. काय निरर्थक बोलताय तुम्ही? इतके शिकलेले असूनही अशा गोष्टींवर विश्वास ठेवता? तो ठामपणे म्हणाला, ही एखादी वैद्यकीय समस्या असू शकते आणि तिचा इलाजही नक्कीच असेल. पण तुम्ही काय नवीन रिवाज काढलाय? एका निष्पाप मुलीला अस्पृश्य समजून घरात नोकरासारखं ठेवायचं? तो अनिताकडे पाहत म्हणाला, मला तुझ्याकडून इतक्या छोट्या विचारांची अपेक्षा नव्हती. लग्नानंतर तू इतकी मागास विचारांची होशील असं वाटलं नव्हतं.
अनिता हट्टाने म्हणाली, तुम्हाला माहिती नाही, हे खरं आहे. आमच्या आजी आजोबांनी नेहमी सांगितलंय, अशा बाईच्या सावलीपासून दूर राहायचं. तिच्या सावलीने दुसऱ्याचंही मूल जातं. ती पुढे म्हणाली, मी स्वतः 9 महिने कसे काढलेत मला माहिती आहे. मी तर खोलीत बंद राहायचे. मग मला देवाने माझा मुलगा दिला. असं म्हणत तिने आपल्या मुलाला उचलून मिठी मारली. आजवर मी तिला माझ्या मुलाला हातही लावू दिला नाही. आर्यन जितकं ऐकत होता तितकाच त्याला आपल्या बहिणी आणि मेवण्याबद्दल वाईट वाटत होतं. तो शांतपणे म्हणाला, जर तुम्हाला वाटतं की ती मनहूस आहे तर ठीक आहे. मग मी तिच्याशी लग्न करतो. सगळे थक्क झाले. हो, मीच लग्न करतो तिच्याशी. बघूया मग माझ्या आयुष्यात काय अनर्थ होतो ते, काय नुकसान होतं ते. हे ऐकताच अनिता जोरात ओरडली, खबरदार, असं काही विचारही करू नकोस. तू माझा एकुलता एक भाऊ आहेस. मला तुझं घर, तुझं कुटुंब वाढलेलं पाहायचं आहे. सिद्धीसाठी अशी एकही गोष्ट बोलू नकोस. आर्यन शांत पण ठाम होता. मी तुमच्या समोर हे सिद्ध करणार आहे. जर तिला काही आजार असेल तर त्याचा इलाज आहे आणि तो मी करून घेईन. ती लग्न करेल, आई बनेल आणि मी प्रत्यक्ष दाखवून देईन की ती अजिबात मनहूस नाही. तो पुढे म्हणाला, तिला हसायचा, चांगले कपडे घालायचा, लग्न करण्याचा सगळ्यांचा हक्क आहे. राजेश अनिताकडे पाहत होता. अनिता मात्र रागाने लालबुंद झाली होती. किचनमध्ये उभी असलेली सिद्धी हे सगळं ऐकत होती आणि तिच्या मनात संताप उसळला होता. कारण तिला माहीत होतं, आर्यन आपलं बोलून निघून जाईल, पण त्यानंतर शिक्षा तिलाच भोगावी लागणार होती. आधीच तिच्याकडे उरलेला एकमेव आधार तिचं शांत आयुष्य, तेही आता धोक्यात येणार होतं. अनिता तिची इज्जत अक्षरशः धुळीस मिळवली असती. सगळ्यांसमोर हे पसरवलं असतं की सिद्धी तिच्या भावावर डोळा ठेवते, आपल्या सौंदर्याचा जाळ टाकते. आणि सिद्धीला हे अजिबात नको होतं की तिच्या चारित्र्यावर कुठलीही डाग लागू नये, हीच तिची इच्छा होती. म्हणूनच तिने हातातली सुरी टेबलावर आपटली आणि सरळ बाहेर आली. आर्यन समोर येऊन उभी राहिली. तुम्ही कोण आहात माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारे? आणि हा हक्क तुम्हाला कोणी दिला? आर्यनला याची अजिबात अपेक्षा नव्हती. जी मुलगी आतापर्यंत शांत, घाबरलेली दिसत होती ती इतक्या ठामपणे बोलू शकते, हे त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, मी तुझं भलं इच्छितोय. तुला असा काही आजार नाही की तू संपूर्ण आयुष्य शिक्षा बनवून जगावंस. मी तुझा इलाज करून घेईन. तू पूर्णपणे बरी होऊ शकतेस. सिद्धीने कठोर आवाजात उत्तर दिलं, तुम्ही कोण माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करणारे? मी तुम्हाला हा हक्क दिलाय का? नाही. तुम्ही इथे फक्त लग्नासाठी आलात. ते बघा आणि परत जा. मला तुमच्याशी लग्न करायचं नाही, हे नीट ऐका. ती पुढे म्हणाली, आता ही चर्चा इथेच संपवूया. ती वळून जाणार इतक्यात आर्यनने तिला थांबवलं. 1 मिनिट थांब. मी तुझ्यासाठी चांगला विचार करतोय. तुझ्या भूतकाळातून तुला बाहेर काढायचं आहे. तुला काय आक्षेप आहे? मी तुला खूप आनंदात ठेवेन. पण सिद्धीने स्पष्ट नकार दिला. मला आनंद नको आहे. मी माझ्या या आयुष्यातच खुश आहे. आर्यन स्तब्ध झाला. ती निघून गेली. अनिता लगेच म्हणाली, ऐकलंस ना तिचं उत्तर? बघितलंस तिचा अहंकार? सोडून दे तिला. तिला तिचं आयुष्य जगू दे. जेव्हा तिलाच काही आक्षेप नाही तर तुला काय त्रास? तुझ्यासाठी कितीतरी चांगल्या मुली आहेत. तू फक्त निवड कर. आर्यन काही न बोलता आपल्या खोलीत गेला. बराच वेळ तो सिद्धीबद्दल विचार करत राहिला. ती असं का करत आहे? तिने लगेच होकार द्यायला हवा होता. तो खरंच तिला आनंदात ठेवू इच्छित होता. लग्नाचे सगळे कार्यक्रम सुरू झाले. पण सिद्धी ना मेहंदीला गेली ना वरातीत. ती साध्या कपड्यात घरीच राहिली. वरात गेल्यावरही आर्यन लवकरच परत घरी आला. अजून बऱ्याच रीती बाकी होत्या, पण त्याचं मन तिथे नव्हतं. योगायोगाने त्या रात्री सगळे नोकर आपापल्या खोलीत गेले होते. उशीर झाला होता. फक्त सिद्धी जागी होती. हॉलमध्ये डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीवर बसून ती डुलक्या घेत होती. पाहुणे आले की त्यांना चहा द्यायचा होता. मगच तिला आराम मिळणार होता. ती 3 दिवसांपासून तापात होती. फक्त गोळ्या घेऊन काम करत होती. आर्यनने तिला तशीच झोपेत डुलताना पाहिलं. तो तिच्या जवळ गेला. सिद्धी. ती दचकून उठली. समोर आर्यन दिसताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो शांतपणे म्हणाला, तुला 3 दिवसांपासून ताप आहे आणि मला खूप वाईट वाटतंय. चल, मी तुला औषध घेऊन देतो.
मी तुझ्यासाठीच फंक्शन सोडून आलोय. तो पुन्हा तिचा हात पकडतो. माझा हात सोडा. तुम्ही कोण माझी काळजी करणारे? यावेळी आर्यनला राग आला. त्याने तिचा हात घट्ट धरला, तिला ओढत बाहेर आणलं आणि सरळ गाडीत बसवलं. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. दरवाजा उघड, तो वॉचमनला म्हणाला. गाडी निघाली. सिद्धी संतापली. ही काय जबरदस्ती आहे? तुम्ही कोण आहात माझ्याशी असं वागणारे? आर्यन ठामपणे म्हणाला. जेव्हा तू समजून घेत नाहीस तेव्हा मला जबरदस्ती करावी लागते. मी तुझा इलाज करून घेईन, तुला औषधही स्वतः देईन, कारण मला तू निरोगी हवी आहेस. तो पुढे म्हणाला. उद्या माझ्या मुलांची आई व्हायचं आहे तुला. तुझी तब्येत चांगली असेल तरच तेही निरोगी जन्माला येतील. हे ऐकताच सिद्धी संतापली. मला तुमच्याशी लग्नच करायचं नाही आणि मी कधीच आई बनू शकत नाही. जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली तर मी माझं आयुष्य संपवेन. ऐकलत ना? चालता गाडीतून उडी मारेन. तिच्या या शब्दानेही आर्यन थांबला नाही. उलट त्याने गाडीचा वेग वाढवला. गाडी वेगाने धावू लागली तशी सिद्धी घाबरली. प्लीज गाडी हळू चालवा. मला मारायचं आहे का तुम्हाला? आर्यनच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटलं. हो, तुला तर असंच मरायचं आहे ना. मग मी विचार केला आपण दोघंच एकत्र मरूया. पुढच्या जगात जाऊन भेटू. काय म्हणतेस? तो तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात म्हणाला. सिद्धी प्रचंड घाबरली होती. कृपया गाडी हळू चालवा. तुम्हाला मरायचं असेल तर मरा, पण मला नाही मरायचं. आर्यन हलकंसं हसला. तू जसं आयुष्य जगतेस ना, मी असतो तर कधीच मरायची इच्छा केली असते. तू खूप विचित्र मुलगी आहेस. अशी आयुष्य जगायची इच्छा ठेवतेस. सिद्धी ठामपणे म्हणाले. तो माझा प्रश्न आहे. आर्यन लगेच म्हणाला. नाही, तो माझाही आहे. कारण पहिल्याच नजरेत मी तुझ्यावर फिदा झालोय आणि ज्याच्यावर आर्यन मनापासून प्रेम करतो त्याला तो कधी सोडत नाही. माझ्या लहानपणीचं आवडतं खेळणंही मी अजून जपून ठेवलंय आणि तू तर आता माझं प्रेम बनली आहेस. तुला सोडणं अशक्य आहे. तो अजून काही बोलला असता पण तेवढ्यात क्लिनिक आलं. तो सिद्धीला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी औषध दिली आणि आराम करण्याचा सल्ला दिला. जेव्हा ते दोघे परत घरी आले तेव्हा नववधूही आली होती. सगळे पाहुणे परतले होते. आर्यनसोबत सिद्धीला पाहून सगळे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले आणि अनिता तर रागाने पेटून उठली होती. ती जोरात म्हणाली. तू हिला कुठे घेऊन गेला होतास? आर्यन शांतपणे म्हणाला. लग्न करायला नाही, डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. तिला 3 दिवसांपासून ताप आहे आणि लग्न मी लपून छपून करणार नाही, सगळ्यांसमोरच करेन. हे ऐकताच सिद्धीने त्याचा हात झटकला आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेली. तिला काहीच समजत नव्हतं. हा मुलगा इतका हट्टी का आहे? तिच्या आयुष्यात जबरदस्तीने का शिरायचा प्रयत्न करतोय? तिला ठाऊक होतं तिच्या आयुष्यात त्याला काहीच मिळणार नाही आणि अनिता तर हे कधीच होऊ देणार नाही. औषधाचा परिणाम होताच तिला झोप येऊ लागली. ती आपल्या खोलीत जाऊन दरवाजा लावून झोपली, पण काही वेळातच दरवाजा जोरात उघडला. अनिता आत आली. तिने सिद्धीचा हात पकडून तिला जोरात उठवलं आणि तिच्या गालावर एक थप्पड मारली. अगं डायन, मला आधीच माहिती होतं तू काहीतरी करशील. जर मला तुझे कारनामे आधीच कळले असते तर मी माझ्या भावाला इथे येऊच दिलं नसतं. तूच ना माझ्या भावावर डोळा ठेवतेस आणि आता त्याच्यासमोर निरागस बनतेस. सिद्धी काही बोलू शकत नव्हती. तिचा चेहरा तापाने लाल झाला होता. अनिता पुढे म्हणाली. मी कधीच तुझं लग्न माझ्या भावाशी होऊ देणार नाही. पण काही वेळापूर्वीच आर्यनने स्पष्ट सांगितलं होतं की मी लग्न करणार तर फक्त सिद्धीशीच. काहीही झालं तरी उद्या तुमच्या भावाचं रिसेप्शन होईल आणि संध्याकाळी सिद्धीची विदाई माझ्यासोबत करा. मला हवा आहे की ती माझी बायको बनून माझ्यासोबत जावी. अनिताला हे काही केल्या मान्य नव्हतं. तिने त्याच रात्री आपल्या आईवडिलांना सगळं सांगितलं. तेही चिंतेत पडले, कारण त्यांनी आतापर्यंत सिद्धीबद्दल जे काही ऐकलं होतं ते सगळं अनिताकडूनच आणि तेही तिला मनहूस आजारी समजत होते. पण आर्यनच्या हट्टापुढे सगळ्यांना शेवटी हार मानावी लागली. पुढचा दिवस रिसेप्शनचा दिवस. अजयही सजून धजून बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, कारण काल त्याच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि ती तो नीट अनुभवही शकला नव्हता. संपूर्ण रात्र तो फक्त एका विचारात होता की उद्या सिद्धीचं खरंच लग्न होणार का?
आर्यनने दुसऱ्या दिवशी सकाळीच ठामपणे धमकी दिली होती की मी लग्न करणार तर सिद्धीशीच करणार, नाहीतर परत विदेशात जाईन आणि मग तुम्ही सगळे माझा चेहरा पाहायलाही तरसाल. जेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली तेव्हा त्या अक्षरशः घाबरून बसल्या. आर्यन त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्यावर त्या जीव ओवाळून टाकत होत्या. त्या अनिताला म्हणाल्या, बेटा आता मी काही करू शकत नाही, तूच काहीतरी कर. त्याचं लग्न सिद्धीशी लावून दे, तिला इथे येऊ दे. मग मी बघते त्या मुलीला जिने माझ्या निरागस मुलाला जाळ्यात अडकवलंय. राजेश आणि अजय दोघेही सिद्धीकडे रागाने पाहत होते. अनिता सुद्धा चिडून बसली होती. पण आर्यन मात्र खूप खुश होता. तो म्हणाला, आज संध्याकाळी रिसेप्शनच्या फंक्शनसोबतच माझं आणि सिद्धीचं लग्न होणार. तो सिद्धीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, माय स्वीट हार्ट, आज संध्याकाळी तू माझ्यासोबत इथून कायमची जाणार आहेस. हे ऐकताच सिद्धी संतापली. बस करा, तुम्ही माझी अजून किती थट्टा करणार आहात. आधीच माझं आयुष्य दुःखांनी भरलेलं आहे आणि तुम्ही येऊन ते अजून वेदनादायक केलंय. मी तुमच्याशी लग्न करणार नाही. पंडितजींनी विचारलं तरी मी नकार देईन. गरज पडली तर मी इथून पळून जाईन. आर्यन शांतपणे हात छातीवर घालून तिला पाहत होता. तो म्हणाला, ठीक आहे, जर तुला इथेच राहून तुझ्या भावांचं असं वागणं सहन करायचं असेल, स्वतःला मनहूस अस्पृश्य म्हणून घ्यायचं असेल तर नकार दे. पण शेवटी होणार तेच, तू माझीच होणार. सिद्धी पूर्णपणे हतबल झाली होती. तिच्या पहिल्या लग्नाच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या आणि आता आर्यनचा हट्ट तिला वेड लावत होता. ती काहीच बोलू शकली नाही. संध्याकाळी अनिताने तिच्या जुन्या लग्नातीलच वधूचा ड्रेस काढून तिच्या बेडवर फेकला. हेच घालून तयार हो, ती थंडपणे म्हणाली. पण आर्यन स्वतःसाठी शेरवानी आणि सिद्धीसाठी सुंदर लाल रंगाचा ड्रेस घेऊन आला होता. त्याने ब्युटिशियनलाही बोलावलं होतं. जेव्हा सिद्धीने आरशात स्वतःकडे पाहिलं, तिला स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. ही तीच सिद्धी होती का, जी कधी खट्याळ, सगळ्यांची लाडकी होती? खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. कदाचित त्या आर्यनच्या प्रेमाचं होतं. हॉलमध्ये कुजबूज सुरू होती. सगळे आश्चर्यचकित होते. अचानक सिद्धीचं लग्न, तेही आर्यनसोबत? काही बायका कुजबुजत होत्या. अगं, ही तर आजारी आहे ना. अनिता वेडी झाली आहे का? आपल्या भावाचं लग्न हिच्याशी लावते. पण आर्यनला या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता. पंडितजी आले. लग्नाची विधी सुरू झाली. सिद्धीने एकदा आर्यनकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, कृपया असं करू नका. माझ्याशी लग्न केलं तर तुमचं आयुष्यही खराब होईल. पण आर्यनने तिचा हात घट्ट धरला. आर्यनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. फेरे झाले. लग्न पूर्ण झाले. सिद्धी आपल्या भावांकडे गेली. तिच्या मनात एकच इच्छा होती, शेवटचा एकदा त्यांच्या मिठीत जाऊन सगळं विसरावं. पण दोघांनी फक्त औपचारिकपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. अनिताने तर तिच्याकडे पाहून तोंड वळवलं. सिद्धी आपल्या भावाला मिठी मारून जोरात रडली. माहीत नाही पुढे काय होणार आहे. तो मात्र म्हणाला, तू स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारली आहेस. आर्यन खूप खुश होता. तो थेट विमानतळावर गेला. तिकीटं आधीच बुक केली होती. काही तासातच ते दोघं त्याच्या घरी पोहोचले. दरवाजावर त्याचे आई वडील उभे होते, वेगळ्याच भावनांनी भरलेले. जेव्हा त्याच्या आईने सिद्धीला पाहिलं, ती काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिली. इतकी सुंदर, राजकुमारासारखी मुलगी मनहूस कशी असू शकते? आर्यनने स्वतःच सिद्धीला आपली खोली दाखवली. सिद्धी मात्र गप्प बसली होती. स्वतःला कमी समजत, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. दरम्यान आर्यन आपल्या आईवडिलांना म्हणाला, मॉम, डॅड, विश्वास ठेवा. ही मुलगी तुमची मुलगी बनून तुमची काळजी घेईल. लोकांनी जे काही सांगितलंय ते सगळं मी लवकरच खोटं ठरवेन. त्याचे आईवडीलही त्याला आशीर्वाद देत म्हणाले, नवीन आयुष्याची सुरुवात आनंदाने करा. आणि त्यांनी त्या दोघांना खोलीत पाठवलं, एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीकडे. आर्यन जेव्हा खोलीत आला तेव्हा सिद्धी अर्धवट झोपेत बेडवर पहुडलेली होती. तिचे गाल अजूनही अश्रूंनी ओले होते. ती जणू स्वप्नांच्या दुनियेत हरवली होती. आर्यन मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. जिची तो इतक्या दिवसांपासून मनापासून इच्छा करत होता ती आज त्याची झाली होती. तो हळूच तिच्या जवळ बसला.
सिद्धीला अजिबात कल्पना नव्हती की कोणी इतक्या प्रेमाने, इतक्या वेड्यासारखं तिला पाहत आहे. तिला गालांवरचे अश्रू पाहून आर्यनच्या मनाला काहीतरी टोचलं. तो अजून जवळ सरकला. आपल्या बोटांनी तिचे अश्रू अलगद पुसले आणि हळू आवाजात म्हणाला, आता यानंतर तू कधीही रडणार नाहीस. फक्त हसशील. तुझ्या चेहऱ्यावर फक्त आनंद असेल. तुला रडवण्याचा हक्क मी कुणालाही देणार नाही. तो अजूनही कुजबुजत होता तेवढ्यात सिद्धी दचकून उठून बसली. ती घाबरलेली होती. आर्यन लगेच म्हणाला, रिलॅक्स, काही झालेलं नाही. सॉरी मी तुला उठवलं. घाबरायची गरज नाही. मी काही केलं नाही. तो थोडा खट्याळपणे बोलला. पण अजूनही झोपेच्या गुंगीत असलेली सिद्धी अचानक म्हणाली, तुमचे बूट कुठे आहेत? आर्यन थोडा चकित झाला. त्याला सवयच नव्हती खोलीत बूट घालून येण्याची. त्याने दरवाजाकडे बोट दाखवत सांगितलं, ते तिथे आहेत. पण का? सिद्धी घाईघाईने म्हणाली, तुम्ही आधीच बूट का काढले? बूट तर मला काढायचे होते ना. मधुचंद्राला बायकोच नवऱ्याचे बूट काढते. आर्यन तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. तू काय बोलतेस? अजून झोपेत आहेस बहुतेक. पण सिद्धी लगेच म्हणाली, नाही, माझ्या आधीच्या नवऱ्यानेही असंच केलं होतं. घाणेरडे बूट माझ्या मांडीवर ठेवले आणि म्हणाला, काढ. मग चहा बनवून आण म्हणाला. तुम्हाला गोड जास्त आवडतं का कमी? ती अजूनही अर्धवट भानात बोलत होती आणि आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या भूतकाळात काय झालं असेल याची थोडीफार जाणीव त्याला झाली. त्याने हलकंसं डोकं हलवलं आणि एक फिकट हसू दिलं. तो प्रेमाने तिचे दोन्ही गाल धरत म्हणाला, तू इथेच बस. मी तुझ्यासाठी दूध आणि औषध आणतो. तो स्वतः बाहेर गेला. गरम दूध आणि औषध घेऊन परत आला. स्वतःच्या हाताने तिला दिलं आणि तिला अलगद झोपवलं. त्याला आजची रात्र तिच्यासोबत पूर्णपणे जगायची होती. पण तिची अवस्था पाहून तो थांबला. ती अजूनही ताप आणि धक्क्यात होती. थोड्याच वेळात सिद्धी पुन्हा झोपली. आर्यन तिच्या अगदी जवळ झोपला. खूप वेळ तिचा चेहरा पाहत राहिला. मग हळूच तिचे दागिने काढले. तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तोही शांत झोपेत हरवला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा ताप उतरला होता. सिद्धीच आधी उठली. तिने जवळच झोपलेल्या आर्यनकडे पाहिलं आणि घाबरून पटकन उठून बसली. आर्यनही जागा झाला होता. तिचे विस्कटलेले केस पाहून तो हसत म्हणाला, लग्नाच्या पहिल्या सकाळीच्या शुभेच्छा माझी जान. सिद्धी थोडी लाजली. मग गोंधळून म्हणाली, मी कधी झोपले? मी तुम्हाला त्रास तर नाही दिला ना? तुम्ही माझ्या जवळ का झोपलात? तुम्ही काही केलं नाही ना? आर्यन खटाळपणे म्हणाला, तुला फक्त ताप होता. बेशुद्ध करणारी औषधं दिली नव्हती मी की तुला काही करणारच नाही. आणि असं काही करणं मला आवडलं नसतं जोपर्यंत तू पूर्ण शुद्धीत माझ्यासोबत नसशील. तो पुढे हसत म्हणाला, काल तुझी तब्येत बिघडली होती म्हणून तुला सोडलं. पण आज रात्री मी तुझी काही सबब ऐकणार नाही. त्या दिवशी त्यांचं रिसेप्शन होतं. सिद्धी तयार होऊन पाहुण्यांसमोर बसली होती. तिला पाहणारा प्रत्येकजण तिच्याकडेच बघत राहिला. घरातील बायका तिच्या सासूला म्हणत होत्या, अगं, तू तर हिरा शोधलायस. किती गोड सून आहे. नजर लागू नये. चंद्र ताऱ्यांची जोडी वाटते दोघं. हे ऐकून आर्यनची आई फक्त हलकसं हसत होती. अजून त्यांनी सिद्धीशी फारसं बोलणं केलं नव्हतं. रात्री सिद्धी दागिने काढत बसली होती. आर्यनच्या शब्दांचा, त्याच्या नजरेचा, त्याच्या प्रेमाचा विचार तिच्या मनात सतत चालू होता. तो जसा तिच्याकडे प्रेमाने पाहत होता, तिचा हात धरत होता, सगळ्यांसमोर तिच्यावर विश्वास दाखवत होता, हे सगळं तिला आनंद देत होतं. पण कदाचित पहिल्यांदाच तिला स्वतःच्या आनंदाचीच भीती वाटत होती. थोड्याच वेळात आर्यन खोलीत आला. तो तिच्याजवळ बसला. तिचा हात हातात घेत म्हणाला, आज मी कोणतीही सबब ऐकणार नाही. आज रात्री तू माझ्या सगळ्या इच्छांची पूर्तता करशील. ती हलक्या संकोचाने म्हणाली, कृपया माझ्या जवळ येऊ नका. माझी जी काळी सावली आहे ती तुमच्यावरही पडेल आणि तुमच्या आयुष्यात अडचणी येतील. आर्यन शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आजची रात्र मी थांबणार नाही. काहीही होईल ते मी सहन करेन. पण आज मी तुझ्यासोबत आयुष्याचा आनंद घेणारच. सिद्धी थोडी थांबली. तिला माहिती होतं आज आर्यन तिला सोडणार नाही. आर्यन प्रेमाने तिच्या जवळ येत होता. तिच्या अस्तित्वावर आपुलकीची हलकी स्पर्शरेषा उमटवत होता. सिद्धीनेही आता त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न सोडून दिला. त्या रात्री दोघांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला.
आणि शेवटी ते दोघं एकमेकांच्या सोबत शांत झोपेत हरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धी आधीच उठली होती. ती ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून आपल्या लांब दाट केसांत कंगवा करत होती. आर्यन उठताना पाहून ती लाजली आणि नजर खाली घातली. ती बाहेर जायला वळली. तेवढ्यात आर्यनने तिचा हात पकडला. तो हसत म्हणाला, अगं कुठे पडतेस? तू तर मला पूर्णपणे आश्चर्यचकित केलंस. खरंच गोंधळात टाकलंस. सिद्धी घाबरत निरागसपणे म्हणाली, का? मी काय केलं? मी तर फक्त केस विंचरत होते. आर्यन तिला मिठीत घेत म्हणाला, काल रात्री तू माझे सगळे होश उडवलेस. खरंच वाटतंय पुन्हा एकदा तोच क्षण जगावा. हे ऐकून सिद्धी लाजून गेली. आर्यनच्या प्रेमापुढे तीही आता हरली होती. मग आर्यन गंभीर झाला आणि म्हणाला, सिद्धी, मी तुला काही विचारलं तर तू मला खरं खरं सांगशील? काल जे काही झालं ते काय होतं? तू आधी लग्न केलेलं आहेस आणि तुला 2 मुलंही झाली होती असं सगळे म्हणतात. मग हे सगळं काय? सिद्धी काही क्षण गप्प राहिली. पण आर्यन म्हणाला, जोपर्यंत तू मला सत्य सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला या खोलीतून जाऊ देणार नाही. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन तिचे अश्रू पुसत म्हणाला, अगं यात रडायचं काय आहे? मी इतक्या प्रेमाने विचारतोय आणि तू लगेच रडायला लागतेस. शेवटी सिद्धीने सत्य सांगायला सुरुवात केली आणि आर्यन अवाक होऊन ऐकत राहिला. सिद्धीचं पहिलं लग्न ज्या माणसाशी झालं होतं तो पहिल्याच रात्री तिच्या जवळही आला नव्हता. त्याच्यानंतरच्या अनेक रात्रीही अशाच गेल्या. तो घरी आला की कारण नसताना तिच्यावर राग काढायचा, तिला कमी लेखायचा, अपमान करायचा, अगदी स्वतःचे बूट साफ करवायचा. घरातील सगळी कामंही तिच्यावर टाकली होती. मुद्दाम अशी कामं द्यायचा जी तिच्यासाठी अवघड होती. ज्या मुलीला लाडात वाढवलं होतं ती आपल्या नवऱ्याच्या हातून रोज अपमान सहन करत होती. एके दिवशी तिने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं. ती त्याची प्रेयसी होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. पण ती वेगळ्या समाजातील असल्यामुळे घरच्यांनी त्यांचं लग्न मान्य केलं नव्हतं. म्हणून त्याचं लग्न जबरदस्तीने सिद्धीशी लावलं होतं. तो अजूनही त्या मुलीवरच प्रेम करत होता आणि तिलाच आयुष्यात आणायचं ठरवलं होतं. म्हणूनच त्याने कधी सिद्धीला पत्नी म्हणून स्वीकारलंच नव्हतं. ती पुढे सांगत होती, 3 महिने झाले होते लग्नाला आणि घरचे सतत विचारत होते, आनंदाची बातमी कधी देणार? मूल कधी होणार? हे सगळं ऐकून आर्यन स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही दिसत होते. तेव्हा सिद्धीला तिच्या नवऱ्याने घाबरवून सांगितलं होतं की तू सगळ्यांसमोर नाटक करायचं की तू आई होणार आहेस. सिद्धी आधीच त्याच्यापासून घाबरलेली होती. तिने तसंच केलं. पण 5-6 महिने गेल्यावर त्यानेच अफवा पसरवली की बाळ राहिलं नाही, ही मुलगीच मूर्ख आहे, तिला मुलं सांभाळता येत नाहीत. यानंतर त्याने पुन्हा तेच नाटक केलं. सिद्धीला सगळं सत्य माहिती होतं पण ती काहीच बोलू शकत नव्हती. 2 वेळा मुद्दाम तिच्यावर आरोप लावला गेला की तिनेच आपलं बाळ गमावलं, तिला काहीतरी आजारच आहे, ती मनहूस आहे. आणि शेवटी त्याने तिला घटस्फोट दिला. नंतर त्याने आपल्या आईवडिलांना पटवून स्वतःच्या आवडत्या मुलीशी लग्न केलं. तो आनंदात जगू लागला. पण त्याच्या खोटेपणामुळे सिद्धीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. विडंबना अशी की तीच मुलगी जिच्यासाठी त्याने सिद्धीला सोडलं, तिलाच वारंवार गर्भ राहूनही मूल टिकत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की तिलाच काही वैद्यकीय समस्या आहे. सिद्धी रडत रडत हे सगळं आर्यनला सांगत होती. हे ऐकून आर्यनने तिला घट्ट मिठीत घेतलं. तो रागाने म्हणाला, त्या माणसाने तुझ्यासोबत जे केलं त्याचं तोंड फाडून टाकावं असं वाटतंय मला. त्याच्या खोटेपणामुळे तुझं आयुष्य खराब झालं. पण आता नाही. तो तिचे अश्रू पुसत म्हणाला, बस आता रडू नकोस. तू अजिबात मनहूस नाहीस. तू निरागस आहेस, माझ्या हृदयाची राणी आहेस. हळूहळू आर्यनच्या प्रेमामुळे सिद्धीचा हरवलेला आत्मविश्वास परत येऊ लागला. आर्यनने ही सगळी सत्यकथा आपल्या आईलाही सांगितली. त्यांच्या वागण्यातही मोठा बदल झाला. त्यांनी सिद्धीला स्वीकारायला सुरुवात केली. काही दिवसातच सिद्धीने घराची जबाबदारीही सांभाळली. आर्यन तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा. लॉंग ड्राईव्ह, उशिरापर्यंत फिरणं, प्रेमाच्या गप्पा. काही महिन्यांतच सिद्धी पुन्हा तीच हसरी, आनंदी मुलगी झाली. पण तिच्या मनात एक वेदना कायम राहिली की माझ्या भावांनी माझ्यासोबत असं का केलं. लग्नाच्या 4 महिन्यांनी सिद्धीला कळालं की ती आई होणार आहे. ही बातमी अनितापर्यंत पोचली आणि ती हादरलीच.
ती आपल्या आईला म्हणाली, 4-5 महिन्यांनी बघा, सगळं कळेल. पण तिच्या आईला राग आला. लाज वाटली पाहिजे तुला. स्वतःच्या भावासाठी आणि त्याच्या बाळासाठी चांगलं बोलण्याऐवजी तू अशा गोष्टी बोलतेस. आर्यन मात्र सिद्धीची खूप काळजी घेत होता. त्याच्या प्रेमामुळे तिच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी झाली आणि काही महिन्यांनंतर सिद्धीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. जेव्हा आर्यनने फोन करून राजेशला सांगितलं, तू मामा झाला आहेस, तेव्हा तो थक्क झाला. दोन्ही भाऊ लगेच भेटायला आले, हातात मिठाई आणि भेटवस्तू घेऊन. ते दोघं खूप लाजलेले होते. अनिताही शांत उभी होती. नंतर दोन्ही भाऊ सिद्धीसमोर बसले आणि अपराधीपणे म्हणाले, आम्ही चूक केली. तुला मनहूस म्हटलं. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. जर आम्ही तुझा इलाज केला असता तर कदाचित तू इतकं सहन केलं नसतंस. त्यांना आपली चूक कशी मान्य करावी हेच कळत नव्हतं. तेवढ्यात आर्यन म्हणाला, तिला काही आजार नव्हता. चूक तुमची होती. लहान वयात लग्न लावलं आणि ज्या माणसाशी केलं तो चुकीचा होता. त्याने तिला घाबरवलं, खोटं बोलला, तिचा आत्मविश्वास तोडला. पण आता ती माझ्यासोबत आहे आणि सुरक्षित आहे. हे ऐकून सगळे शांत झाले, लाजले. राजेशचं वागणंही अनिताबद्दल बदलायला लागलं. अनितालाही आपलं घर टिकवायची काळजी वाटू लागली. 1 आठवडा तिघं भाऊ बहिणी एकत्र राहिले आणि मग परत निघून गेले, सिद्धीला आशीर्वाद देत. सिद्धी आपल्या बाळाला हातात घेऊन सगळ्यांना निरोप देत होती. ती वळली तर मागे आर्यन उभा होता. तो हसत म्हणाला, आता अजून किती थांबवणार मला? डॉक्टरांनी ही परवानगी दिली आहे. आता माझ्या बायकोसारखं वाग. तो बाळाला आपल्या आईकडे देत म्हणाला, चल आज आपण बाहेर जाऊ, डिनर आणि आईस्क्रीम. आणि मग परत आल्यावर खास वेळ माझ्यासाठी ठेवायचा आहे. 9 महिन्यांचं सगळं प्रेम परत मिळवायचं आहे मला. हे ऐकून सिद्धी लाजली. त्याच्या छातीवर हलकंसं मारत म्हणाली, तुम्हीही ना, अजिबात लाज नाही. आर्यनने तिला मिठीत घेतलं, तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं आणि म्हणाला, तुझं हे लाजून हसणं माझ्यासाठी सगळं काही आहे. सिद्धीही त्याच्या मिठीत हरवली आणि तिला वाटलं, ती जगातील सगळ्यात भाग्यवान स्त्री आहे. शेवटी सगळं शांत झालं होतं. घरात आता कुठलाही ताण, भीती किंवा गैरसमज नव्हते. फक्त हसू, आपुलकी आणि प्रेम भरून राहिलं होतं. सिद्धीच्या आयुष्यात जे कधी हरवलं होतं ते सगळं तिला पुन्हा मिळालं होतं. आत्मविश्वास, सन्मान आणि खरं प्रेम. आर्यन तिच्या आणि त्यांच्या छोट्या बाळाच्या भोवतीच आपलं जग पाहत होता. सिद्धी आता पूर्वीसारखी घाबरलेली, गप्प राहणारी मुलगी नव्हती. ती आता हसणारी, आत्मविश्वासाने भरलेली, आनंदाने उजळलेली स्त्री झाली होती. एका संध्याकाळी बाल्कनीत उभं राहून ती आपल्या बाळाला कुशीत घेऊन आकाशाकडे पाहत होती. आर्यन मागून येऊन तिला अलगद मिठीत घेत म्हणाला, आता तरी सांग, खुश आहेस ना माझ्यासोबत? सिद्धी हसली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. ती हळूच म्हणाली, खूप. इतकी की शब्दात सांगता येणार नाही. आर्यनने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि त्यांच्या बाळाच्या छोट्याशा हाताने दोघांची बोटं घट्ट धरली. त्या क्षणी 3 जणांचं छोटंसं जग पूर्ण झालं होतं. प्रेमाने, विश्वासाने आणि एका नव्या सुंदर सुरुवातीने. तर आपली आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.